सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो ओवले संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा. सलामीची जोडी सुमित गरद आणि त्याच्या जोडीला विक्रम गरद अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली ओवले टीमची आणि पहिला गोलंदाज गावदेवी दीव संघाचा गौरव मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती इथून सज्ज झाला. चला पंचांना विनंती असेल आपण मॅचला आता मात्र इथून सुरुवात करायच्या. नक्कीच पंचांचं ग्रीन सिग्नल इथून मॅचला मात्र इथून होईल सुरुवात. आजच्या रात्रीमधला खरं तर पहिल्या फेरीतील चौथा सामना शेवटचा सामना नक्कीच इथून रंगताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र इथून दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात होईल. पहिलाच बॉल इथून गोलंदाज सज्ज झाला. पहिलाच बॉल ब्लॉकलचा मारा इथून कमालीचा चेंडू हाताला गेला गोलंदाजच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू मात्र इथून निर्धाव फेकला जातो. गावदेवी खरं दीव संघाचा विचार केला तर पेन तालुक्यातील खरं बिलॉंग करत असताना मात्र आज पनवेल नगरीमध्ये दाखल झाला. बारापाडाच्या या मैदानावरती खेळ करत असताना मात्र प्रथम गोलंदाजी वाटायला आल्या. दुसरा चेंडू मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात चुकी पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी आला हा फलंदाजच्या माध्यमातून चौकार. पहिला चेंडू पाहायला गेलं तर ब्लॉक हॉल चा मारा पाहायला मिळाला होता गोलंदाजच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र संधी निर्माण केली होती खरं तर इथून विकेटची आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला आणि 4 धावा मात्र तिथून मोजाव्या लागल्या दीव संघाला. 4 धावेने अकाउंट ओपन झालाय ओवले टीमचा. चेंडू समोरच्या दिशेने ड्राइव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला तर मात्र इथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलच्या सगळ्यांनी धावफलक 5 या आकड्यावरती नक्कीच पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन प्रथम बॅटिंग करत असताना ओवले टीमच्या विचार केला तर चला दोन्ही फलंदाज राईट आहेत. नक्कीच इथून क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचा दीव संघाला विनंती असेल आपण गोलंदाज सज्ज. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने बॅकवर्ड स्वेअरले क्षेत्रामध्ये इथून चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमा रेषा पार आला हा अजून एक दर्जेदार चौकार. तर मात्र इथून नक्कीच धावा येताना पाहायला मिळतात. तिथून पाहायला गेलं तर एक फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता मात्र तिथून क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक. त्यानंतर मात्र इथून वेगाने धावा खरं तर स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात आणि या 4 धावेने धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागल्यात ओवले टीमच्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मात्र इथून थोडस महागडा ठरू शकतो. नो लुक शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट इथून फेकून दिला चेंडूला सीमा रेषा पार आला हा फलंदाज सुमितच्या पॅड मधून. दमदार षटकार. मालीचा फटका इथून पाहायला मिळाला. बॅट वरती परफेक्ट टायमिंग केला आणि त्यानंतर मात्र इथून चेंडूला मात्र धाडला सीमा रेषा पार. फलंदाज सुमितच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. जशी स्ट्राईक वरती आला त्यानंतर पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर नो लुक शॉट
च्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला. अजून बॅटची कडा, तिथून संधी निर्माण झाल्या आणि त्या संधीचं सोनं इथून पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर खर्च केल्या, मात्र महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवली गेले. गोलंदाज गौरव या गोलंदाजाने पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपला गेला. एक बाद 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. की जो फलंदाज घातक ठरत होता मैदानाच्या आतमध्ये, त्या फलंदाजची मात्र विकेट इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गावदेवी या दीव संघासाठी या पहिलं षटक मात्र इथून संपला गेला. 15 धावा फलकावरती लागल्यात. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचा आणि या दीव संघाला मात्र इथून विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण इथून सजवायचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओवले टीम कडून नेट क्रमांक 3 वरती या खेळताना पाहायला मिळेल. कुणाल घरत अजून एक चांगला फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला 1 डाऊन मध्ये. तर गोलंदाजीसाठी नेट क्रमांक 2 वरती सज्ज झालाय संगम मात्र्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. नंतर मात्र इथून दुसरं षटक संगमकडे मात्र इथून सोपवलं गेलंय कर्णधाराने. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचा. देव संघाला मात्र इथून विनंती केली जात्या, कारण आजच्या रात्रीमधला विचार केला तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो. नाणेफेक जिंकले देव संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथून नक्कीच पाहायला मिळाला आणि बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केलं या ओवले टीमसाठी. 15 धावा फलकावरती लागल्यात. चेंडू बॅटची कडा नक्कीच घेतली गेली होती. त्यानंतर मात्र विकेट किपर तिथून चांगली पाहायला मिळतं. पहिला चेंडू मात्र इथून निर्धाव फेकला गेला आणि विचार केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा दमदार सुरुवात इथून पाहायला मिळते गोलंदाज संगम या गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू समोरच्या दिशेने ड्राइव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कुठली चुकी पाहायला मिळत नाही. एका टप्प्याने मात्र इथून चेंडूला मात्र फेकी केली जाते आणि एक सिंगल इथून पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 16 धावा फलकावरती इथून पाहायला मिळतात. चांगला खेळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हा चेंडू गती मात्र थोडीशी कमी केली होती आणि त्यानंतर मात्र इथून थोडीशी मिसफीड पाहायला मिळते आणि 2 धावा इथून सहजरित्या पळून काढल्या दोन्ही फलंदाजाने. नक्कीच क्रिकेटमध्ये अशा चुका तुम्हाला खरं तर कुठेतरी थांबवाव्या लागतील, कारण विचार केल्यानंतर उत्तर अर्धामध्ये तुम्हाला चेसिंगसाठी खूप महागड्या पडू शकतात या धावा. आणि विचार केला ना तर या 2 धावीने धावफलक जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. 18 धावा फलकावरती लागल्यात. नक्कीच आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, मात्र लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल पंचाने मात्र दंडित केला. हा बॉल असेल वाईटच्या मदतीने मात्र एक धाव मात्र इथून ॲड होईल. 19 धावा बनल्यात. अजूनही पाहायला गेलं तर दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज संगमला पाहतो. लोफुटा पद्धत चेंडू आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. वेगाने चेंडूवरती आला आणि त्यानंतर मात्र उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव इथून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एका धावीने संघ मात्र इथून पुढे सरसावत असताना ओवल्या संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये जशी गोलंदाजी संगमकडे आली ना त्यानंतर मात्र इथून थोड्याशा धावा मंदावं लागल्या. परफेक्ट यॉर्कर इथून पाहायला गेलं ना तर यष्टिरक्षकाने केलेली चूक आणि त्यानंतर 22च्या स्वरूपात मात्र एक धाव इथून पाहायला मिळेल आणि एका धावेने धावफलक 21 वरती मात्र इथून पाहायला मिळते. 21 फॉर 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल त्या ओवले टीमची. 21 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनल्या होत्या. त्यानंतर मात्र इथून चांगली गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला. क्षेत्ररक्षक मात्र तिथून पाहायला गेलं तर सेकंड स्लिपमध्ये चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत मात्र एक सिंगल पाहायला मिळेल शेवटच्या चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ संपला गेला मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
एक बाद 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विचार केला संगम या गोलंदाजाचा तर अवघ्या एक गडी बाद करत असताना 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. कमालीचं षटक इथून पाहायला मिळालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅकिंग षटक कसं असावं ना ते नक्कीच या गोलंदाजाकडून नक्कीच पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज 3रा क्रमांकाचा नितेशला पाहतो. नितेश गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र इथून 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चेंडू पहिला चेंडू तेच तर्रार इथून फलंदाजाला मात्र कुठलंच उत्तर नव्हतं आणि चेंडू मात्र इथून निघून गेला विकेट कपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती पाहायला मिळालं तर फलंदाज कुणालला पाहतो. नक्कीच कुणालचा विचार केला तर 4 बॉलमध्ये 4 धावसंख्येवरती मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू नक्कीच इथून पाहायला गेलं तर ड्राईव्ह केला. चेंडूला एकदा पूर्ण केले वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणाला इथून थांबवले गेला कुणाल या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठे फटके मात्र इथून येत नाहीयेत. खरं तर प्रथम बॅटिंग करत असताना ओले टीमसाठी कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. हाफ ट्रॅगर चेंडू बॅटला ब्रश झालाय. तिथून मात्र इथून पाहायला लागलं तर दुसरा गडी बाद झालाय. मैदान सोडावं लागेल खरं तर फलंदाज विक्रम या फलंदाजाला आणि अजून एक धक्का ओले टीमला लागतो. तेवीस या आकड्यावरती मिळालेला हा दुसरा आदरा ओले टीमला. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते. नक्कीच विचार केला तर पहिला चेंडू ब्लॉकलचा मारा केला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाले आणि तिसऱ्या बॉलवरती इथून विकेट पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज नितेशला पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनिंग क्रमांक 4 वरती रोहितला पाहतो. इथून चांगले फटके मारावे लागतील कारण विचार केला तर 23 धावा बनल्यात धावफलकावरती. लो फुटाफाचा चेंडू आल्या इथून प्रहार केला. चेंडू मात्र इथून थांबणार नाही. समालोचन कक्षाला सलामी देत असताना ठोकला रोहितच्या बॅट मधून षटकार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता नक्कीच आणि त्या चेंडूवरती खरं तर पनिशमेंट केली गोलंदाज नितेश वरती. चांगली गोलंदाजी करत होता मात्र खराब चेंडू इथून हाताला गेला आणि त्या चेंडूवरती 6 धावा मात्र मोजाव्या लागल्या दीव संघाला आणि या 6 धावेने धावफलक 29 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतील. चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिसफील्ड झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. षटकार जरूर आला होता मागच्या चेंडूवरती मात्र पुढच्या चेंडूवरती प्रति उत्तर देत असताना सांगतो की मी मात्र इथून पाहायला गेलं ना तर विकेट सुद्धा पाहायला मिळत्या. 29 या धावसंख्येवरती अजून एक गडी बाद मात्र इथून बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तनय भगत मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून पाहायला मिळेल. आल्या आल्या मात्र नक्कीच रोहितनं षटकाराने सुरुवात केली होती मात्र त्याला सुद्धा मात्र इथून माघारी धाडले गेले गोलंदाज नितेशने. चांगली गोलंदाजी खरं तर पाहायला मिळते. जरूर षटकार आला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून दिला गोलंदाज नितेशनं. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक तैनात आणि पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती मात्र इथून एक धाव पाहायला मिळते आणि एका धावेने धावफलक मात्र इथून पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना ओवले टीमच्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. दीव संघाला विनंती असेल शेवटचं षटक मात्र इथून गोलंदाज कुठला वापरला जाईल. 30 धावा बनल्यात 3 षटकामध्ये
10.00च्या सरासरीने मात्र इथून धावा जमा केल्यात प्रथम बॅटिंग करत असताना ओवले टीमनं. शेवटचं षटक महेश ठाकूर गोलंदाजी मार्कवरती मात्र इथून पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं आणि या संघासाठी मात्र इथून चौथं षटक पाहायला मिळेल. हाणामारीचं षटक नक्कीच नेहमीच क्रिकेटमध्ये पाहायला जातं. त्या षटकामध्ये किती धावा मात्र इथून बनल्या जातील हे मात्र इथून पाहणं गरजेचं असेल. किती धावपर्यंत मात्र इथून मजर मारेल प्रथम बॅटिंग करत असताना उलट टीमला मात्र इथून नक्कीच पाहावं लागेल. 30 धावा बनल्या गेल्यात आणि 6 बॉलचा मात्र खेळ मात्र इथून बॅलन्स या. पहिला चेंडू नक्कीच वेगवान हाताला गेला होता मात्र दिशा थोडीशी खराब इथून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र इथून खराब हाताला गेला गोलंदाजांना. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकलचा मारा मात्र इथून पाहायला गेलं तर रनआउटची विकेट कदाचित पाहायला मिळाली असती मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये त्या ठिकाणी आणि एक धाव मात्र इथून नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक 32 या आकड्यावरती नक्कीच पाहायला मिळत्या. आजच्या रात्रीमध्ये विचार केला तर लो स्कोरचे सामन्या कमालीच्या पाहायला मिळाल्या होत्या. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर बारापाडा आणि तारा या दोन संघादरम्यान मात्र मॅच झाली होती. त्या मॅचमध्ये खरं तर 25 धावा खरं तर डिफेन्स केल्या होत्या बारापाडा टीमने. हा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धाव्यांसाठी आलाय हा षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या धावा कुठेतरी निर्णायक ठरल्या जातील ओवले टीमसाठी कारण शेवटचा षटक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावा येणं गरजेचं होतं. मात्र त्या फलंदाजच्या खरं तर माध्यमातून कुणालच्या माध्यमातून खरं तर षटकार इथून पाहायला मिळाला होता. नेट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि त्याच्या माध्यमातून हा षटकार नक्कीच ठोकला गेला. 38 धावात बनल्यात तिथून अजूनही काही चेंडूंचा खेळ मात्र इथून बॅलन्स की ते धावपर्यंत मात्र इथून मजल मारेल ओवले संघ. हा सुद्धा पाहणं गरजेचं असेल. लो फुटापाचा चेंडू आडव्या बॅटने भरपूर चांगला फटका पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकला असा मात्र तिथून कलेक्शन खरा पाहायला मिळतं आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र होईल बाद. तनय फलंदाज नक्कीच इथून माघारी पडताना पाहायला मिळतो. 2 धावेने 40 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायचा. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये 12th मॅन. शेवटचं षटक खरं तर मार्कस असताना गोलंदाज पाहायला गेलं तर दिवस संघाकडून महेशला पाहतो आणि विचार केला तर बॅटिंग करत असताना मात्र 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि अजून 3 चेंडूंचा मात्र खेळ बॅलन्स असेल. 3 चेंडूमध्ये नवीन बॅटर अमन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इथून पाहायला मिळतो. कुणालचा विचार केला तर कुणालच्या बॅटमधून खरं तर एक षटकार जरूर पाहायला मिळाला.
चेंडू आडव्या बॅटने मात्र फटका फजवायचा होता, मात्र इथून एष्ट्यावरती चेंडू मात्र आदलला गेला आणि कुणालला सुद्धा मात्र इथून माघारी परतावा लागता. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते. एक षटकार जरूर टोकला गेला होता कुणालच्या माध्यमातून, त्याला सुद्धा मात्र इथून प्रतीचा प्रवास मात्र दाखवला गेला गोलंदाज महेश या गोलंदाजांना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल ओले संघाचा विघ्नेश घरत. 40 धाबा फलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच इथून पाहायला गेलं तर अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारे 2 बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये. किती धाबा जमा करेल नवीन बॅटर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज नक्कीच दाखल झाला ओवले टीमचा. महेश गोलंदाजी मार्क वरती मात्र इथून सज्ज झाला. हा चेंडू फटका फसला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला आणि अजून एक धक्का मात्र पाहायला मिळेल ओवले टीमचा. गेल्या माघारी इथून पाहायला गेलं तर प्रवास मात्र इथून पाहायला मिळतोय विघ्नेशचा आणि इथून शेवटचा चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सिद्धेश घरत. शेवटचा चेंडू मात्र इथून वाट्याला आला. शेवटच्या चेंडूवरती किती धावा मात्र इथून जमा करेल. 40 धावा फलकावरती लागला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळते. शेवटचा बॉल इथून नक्कीच फर्स्ट इनिंग मधला पाहायला मिळतो. चेंडू आडव्या बॅटने फटका मात्र इथून सजवायचा होता. थाय पॅड वरती आदलन त्यानंतर मात्र इथून एक धाव लीग बायच्या स्वरूपात मात्र इथून पाहायला मिळेल आणि एका धावेने इथून षटक क्रमांक 4 संपल्या गेलाय. पहिला पूर्वार्धाचा खेळ मात्र इथून संपला गेला. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि इथून मात्र उत्तर अर्धामध्ये ज्या वेळेस गावदेवी देव संघ मात्र उतरेल त्या टीमला मात्र बनवाव्या लागतील. 24 बॉल मध्ये 42 धावा. तर नक्कीच नेक्स्ट मॅच दिघाटी संघाचा संगणक आणि ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचा. दुसऱ्या फिजरेला खरं तर सुरुवात होईल. दोन्ही टीमला मात्र इथून विनंती केली जाते आपण टॉस बॉक्समध्ये हजर व्हायचा. इंडियन ब्रेकमध्ये नक्कीच इथून टॉस केला जाईल. ओनली टीम आपला 12th मॅन ते पाठवायचा. तर नक्कीच ओले संघ आपल्याला सूचना आल्यात आयोजकाकडून. आपला 12th मॅन ड्रेस कोडमध्ये नाही. आपल्या संघाला खरं तर 2 धावेची इथून पॅनल्टी नक्कीच दिली गेल्या. 42 धावा 41 धावा खरं तर बनवल्या गेल्यात. 42 धावेचा टार्गेट सेट केला होता आणि 2 धावा मात्र इथून मायनस केल्या जातील. तर मात्र समोरच्या टीमला मात्र इथून 40 धावेचा आव्हान असेल.
चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. दीव टीमला विनंती असेल येणारे 24 बॉल आणि विजयासाठी या नक्कीच 40 धावसंख्येची गरज असेल. 2 धाबेची पॅनलाइज खरं तर केली या इथून ओले टीमला मात्र दिले गेला, कारण मागचा सामना सुद्धा नक्कीच पाहायला गेला तर 2 धावेने मात्र पॅनलाइज केलं होतं पनवेल टीमला आणि तो सामना खरं तर गमावला गेला होता त्याच धाब्यांसाठी. आणि या सामन्यामध्ये सुद्धा नक्कीच इथून पॅनलाइज केलं गेलं ओले टीमला. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संगम म्हात्रे आणि त्याच्या जोडीला आतिश ठाकूर. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहित गरत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मात्र इथून नक्कीच पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि बनवायच्या 40 धावा दिवा संघाला. आणि सलामीची बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून रवाना झालं. स्ट्राईक एंडवरती पाहायला गेलं तर संगम आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आतिशला पाहतो. चला इथून ट्रॉम्बे कोलीवाडा संघाचा संगणक आणि दिघाटी संघाचा संगणक आपण या टॉक्स बॉक्स मध्ये. पहिला चेंडू पॅडल स्वीप फटका दमदार. इथून चेंडू जाईल सीमा रेषा पार आला संगमच्या बॅट मधून. पहिल्या बॉल वरती पहिला षटकार. नक्कीच बायकर मॅन असेल दीव संघाचा आणि त्याच्या बॅट मधून खरं तर षटकार आला. षटकाराने मात्र इथून सुरुवात झाल्या. चांगले फटकेबाजी इथून पाहायला मिळेल या फलंदाच्या माध्यमातून, कारण त्याच्या नावावरती एक बाईक सुद्धा नक्कीच पाहायला मिळत्या. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला गेला. 2 मिनिटं थांबायचं मंगेश. टॉस घेतला जातो. खरं तर उमेशजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. एका बाजूला दिघाटी आणि त्यांच्या विरोधात मुंबई परिसरातील आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या 2 संघांमध्ये टॉस केला जातो. उमेशजी पाटील यांना विनंती असेल आपण लगेच टॉस करायचा. एका बाजूला कॅप्टन प्रमोद वैदी मास्टर माइंड खरं तर या टीमला लीड करत आलेत. छापा कॉल दिघाटी. यस छापा आलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? टॉम्बे मुंबईमधला संघ आहे खरं तर. आई गावदेवी ट्रॉम्बे या नावाने खरं तर हा संघ उतरलाय. सी संघ आहे खरं तर आणि त्यांच्या विरोधात पहिल्यांदा खेळतं का? हा फर्स्ट टाइम केलं त्यांच्या विरोधात. स्ट्रॅटर्जी काय असेल या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना? कसं वाटेल आणि कोणत्या गोलंदाजांवर विश्वास असेल या मॅच मध्ये? आता पहिल्यांदाच खेळतो त्याच्यामुळे स्ट्रॅटर्जी काय सांगता येत नाही. आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. दिग्गज टीमला चांगला खेळ करा यात मात्र शंका नसेल. प्रमोद वैद्य आपल्या वाट्याला बॅटिंग आल्या. आता कोणत्या खेळाडूंकडून पूर्णपणे टीमला अपेक्षा असेल या मॅच मध्ये? पहिली गोष्ट तुझी धन्यवाद करतो चेतन, आम्हाला खेळण्याची संधी देते आणि आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद. मुंबईपासून खरं तर तुम्ही 5 पर्व इकडे खेळण्यासाठी येतात. आता या आयोजनाबद्दल काय सांगशील? संपूर्ण कसं वाटतं या फ्रंट लाईट मध्ये खेळत असताना? आयोजन खूप चांगलं आहे पण थोडं लाईटीचा प्रॉब्लेम झाला आहे. वाईट लाईट असती तर अजून चांगलं आलं असतं, खेळायला मजा आली असती. आणि सातत्याने आम्ही 5 वर्ष झालो इथे खेळतोय पण एकदा पण जिंकलेले नाही आहे. 30,000ची टुर्नामेंट त्याच्यात पण आम्ही ट्रॉफी मारलेली नाही, म्हणून आज प्रयत्न करू. संपूर्ण ball दीपेश आहे पाटील सर. यांची स्पर्धा आणि संपूर्ण घेतलेली मेहनत ball आहे. त्याचबरोबर आता कोणते तुझे फलंदाज असतील त्या खेळाडूंकडे अपेक्षा असेल या मॅच मध्ये? विराज, दिनू, हेमंत पाटील, मनोज, आदित्य यांची खूप मला तरी वाटतंय चांगले खेळते. खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळ होईल यात मात्र शंकाच नसेल. आणि ओव्हर टू मंगेश.
चेंडू पाहायला गेलं तर इनफिल्डच्या वरून चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग चेस खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कमालीचा पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला चेंडू इथून अडवला गेला आणि या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळतील 2 धावा आणि या 2 धाबींनी धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या. पहिले षटक मार्कस असताना गोलंदाज कुणालला रोहितला पाहतो आणि त्याच्यावरती खरं तर इथून आक्रमण चढवले गेलं संगम या फलंदाजांना. का बायकर मॅन मात्र इथून ओळखला जातो या खेळाडूला, त्याचं आज खरं तर उदाहरण मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो. चौकार षटकार खरं तर या बॅटमधून पाहायला मिळतं. एक जीवनदान खरं तर पाहायला मिळालं होतं. अजून एक कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो. चेंडू झाला सर सीमा रेषा पार आला. अजून एक दर्जेदार चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती लागला. पहिलं षटक इथून मार्कस असताना अजूनही विचार केला ना 40चा पाठलाग करायचा होता. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अवघ्या एकट्याच्या खरं तर 1 मॅन शो मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो. संगम मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतो. इथून चेंडू लो फुटापचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला. थोडीशी मिस स्पीड इथून पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र इथून चेंडू स्टॉप केला आणि 2 धावा मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील. पहिल्या षटकांचा खेळ मात्र इथून पाहायला गेलं ना तर सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये 21 बनल्यात. खूप महागडे षटक पाहायला मिळते रोहित या गोलंदाजाकडून. लवकर सामना करत तर कदाचित संपवण्याचा प्रयत्न असेल फलंदाज संगमचा. हा चेंडू ऑफस्टंप सोडून जाणारा हा चेंडू खराब दर्शवला पंचाने. अजून एक धाव मात्र इथून धावफलकावरती ऍड केली जाईल. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्धा पल्ला खरं तर इथून पहिल्या षटकामध्ये पार केलाय संगम या फलंदाजाने. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. विशप मध्ये इथून लॉंग चेस चेंडू थांबणार नाही. चेंडू गेला सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतो फलंदाज संगमच्या बॅट मधून. तब्बल पहिल्या षटकामध्ये विचार केला ना तर 26 धावा कुठून काढल्यात या एकट्या या संगम या फलंदाजाने. आणि आता मात्र इथून येणाऱ्या 18 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज असेल. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. अजूनही 14 धावसंख्येची मात्र गरज असेल. अठरा बॉल आणि 14 धावसंख्येची मात्र इथून अजूनही गरज असेल. गोलंदाज क्रमांक 2 तनय गोलंदाजी ट्रॅक वरती इथून पाहायला मिळते. सामना अजूनही संपला नाही. कदाचित जर चांगलं चेंडू मात्र इथून हाताळले गेलेत गोलंदाजच्या माध्यमातून तर सामना मात्र शेवटच्या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न इथून पाहायला गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून लेग पंचांच्या माध्यमातून नक्कीच 1 बाउन्सचा इशारा नक्कीच पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव नक्कीच पाहायला मिळतो. आता मात्र इथून दंडित केलंय गोलंदाजाला. अजून जर असाच चेंडू जर हाताळला ना तर नक्कीच इथून पनिशमेंट मात्र इथून गोलंदाजाला दिली जाईल. असे डॉट बॉल खरं तर तुम्हाला इथून आता टाकावे लागतील ओले टीमला. कारण विचार केला तर 40चा टार्गेट होता. तर टार्गेट मात्र इथून चेस करत असताना पाहायला गेलं तर 26 धावा बनल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना डॉट बॉल पहिल्याच बॉलवरती खरं तर पाहायला मिळतात. चेंडू ब्लॉकॉलचा मारा नक्कीच इथून पाहायला मिळतो. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कारण माहिती आहे चेंडू भरपूर आहेत आणि धावा मात्र इथून कमी पाहायला मिळतात. एक धाव जरी आली ना तरी सामना मात्र सहजरित्या इथून जिंकू शकतो असा मनसुबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो बॅटरच्या माध्यमातून. तर मात्र इथून संगम
मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक त्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळतात. लो फुटाबद्दल चेंडू हा नक्कीच पाहायला गेलं तर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कमालीची फिल्डिंग इथून पाहायला मिळाली आणि बॉल मात्र इथून पाहायला गेलं तर निर्धाव पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा बॉल मात्र इथून निर्धाव पाहायला. सबीन कोलिया साहेबांचं मात्र इथून नक्कीच आगमन झाला. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. फटका फसलाय तिथून कॅच मात्र इथून टिपली गेला आणि पहिला हादरा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. संगम बॅक टू द डगआउट. तर नक्कीच शबीन कोहलीचा मात्र इथून स्वागत केलं जातं आयोजकाच्या माध्यमातून. मी विनंती करतो या चेतन ठाकूर यांच्या माध्यमातून नक्कीच इथून याच्यावरती मान सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. पहिला धक्का खरं तर इथून पाहायला मिळतोय गावदेवी दीव संघाला. संगम बायकर मॅन खरं तर इथून पवेलियनचा रस्ता खरं तर इथून दाखवला गेला. गोलंदाज तर या गोलंदाजाने नवीन बॅटर सुदर्शन मात्रे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संघाचा सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो. शपिंग कोहली यांचा मुख्य व्यासपीठावर सत्कार घेतला जातोय. उमेशजी पाटील त्याचबरोबर बालाशेठ गामंड यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. माजी उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान केला जातो. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. माजी उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओल टू मंगेश. तर नक्कीच इथून पाहायला गेलं तर 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर जुने 13 धावसंख्येची इथून गरज असेल. कमबॅक करून दिलाय खरं तर गोलंदाज तनयनं. नक्कीच ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र इथून पाहायला मिळतं. टॅप केला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जागेवरतीच खरं तर इथून पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र चेंडूवरचा वाट बघितली आणि त्यानंतर एक धाव मात्र इथून पळवून काढले दोन्ही फलंदाजांना. एका धावेने धावफलक 28 या आकड्यावरती पाहायला मिळत्या. 28 धावा धावफलकावरती लागला तर अजूनही 12 धावसंख्येची मात्र इथून गरज असेल. चांगली गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळता. शेवटचा बॉल मात्र इथून पॅडेस्वी पाहायला मिळते. कार्पेटच्या साह्याने एक धाव वेगाने कंप्लीट केले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा धाव सहजरित्या कंप्लीट पाहायला मिळते आहे. 2 षटकांचा खेळ मात्र इथून संपला गेला आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतील. 12 बॉल आणि विजयासाठी अजून 10 धावसंख्येची गरज असेल. 12 बॉल 10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर एक गडी बाद करत असताना अवघ्या 4 धावा खर्च केल्या तर या गोलंदाजाने. अजूनही या येणारे 12 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज असेल गावदेवी दीव संघाला. सामना खरं तर खुला करून दिला होता संगम या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र इथून सिंगल आणि डबलने मात्र प्राधान्य देत असताना दोन्ही बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ओवले टीमला विनंती असेल. दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती संघासाठी तिसरं विघ्नेश घरत इथून गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. डावकुऱ्याचा गोलंदाज नक्कीच इथून पाहायला मिळेल विघ्नेश. तर स्ट्रायकिंगवरती फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात मात्र दाखल झाला सुदर्शन. चेंडू की बॅटच्या स्लॉट मध्ये फटका हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. गोल्डन विकेट इथून पाहायला मिळते. सुदर्शनला सुद्धा मात्र इथून माघारी परतावा लागेल. 12 बॉल मध्ये 10 धावीची गरज असताना पहिल्याच बॉल मध्ये इथून एक मोठा हादरा पाहायला मिळतो दीव संघाला. आणि या गोलंदाजी ऍक्शन पाहायला गेल्यानंतर एक चांगले ऍक्शन खरं तर पाहायला मिळते. कमबॅक करून देईल का? ही षटक खूप इम्पॉर्टंट असेल खरं तर ओवले टीमसाठी. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झाला. मयूर ठाकूर नक्कीच इथून पाहायला मिळेल.
नवीन बॅटर मयूर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो. येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 10 धावसंख्येची मात्र इथून गरज असेल. 40चं समीकरण होतं, खरं तर 40चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये भरपूर मार पडला, त्यानंतर मात्र इथून दबावाखाली खरं तर पाहायला मिळतोय ओवले संघ. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाल्या. चेंडू आणि पाहायला गेलं तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग इथून पाहायला मिळते. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. मॅच बनवू शकते मात्र इथून पाहायला मिळतं मॅच बनवावी लागेल ओवले टीमला, कारण विचार केला तर आता मात्र इथून बॉल टू इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज असेल. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला मात्र इथून पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. मयूर ठाकूरचा ब्रँड इथून पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला धाडला सीमा रेषा पार, आला मयूर ठाकूरच्या बॅट मधून षटकार. किती वेळ शांत ठेवेल आणि या पुढच्या चेंडूवरती खरं तर इथून ब्लास्ट पाहायला मिळाला. आता मात्र इथून अवघ्या 4 धावसंख्येची गरज असेल. 9 बॉल 4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतं. पुढे चेंडू टाकला गेला होता आणि त्याला मात्र चांगला समाचार इथून पाहायला मिळाला. चेंडू पाहायला गेला तर विकेटवर चकला आणि त्यानंतर मात्र नॉन स्टॉप रिझन मध्ये फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो आणि 2 धावा इथून पाहायला मिळते बॅटच्या साह्याने. खरं तर इथून 2 धावा पळवून काढल्या दोन्ही बॅटरनं. आता मात्र इथून पाहायला गेलं तर अवघ्या 2 धावसंख्येची मात्र गरज असेल. भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बॅटर मयूर ठाकूरच्या माध्यमातून. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. मॅच फिनिश इथून पाहायला गेलं तर चेंडू गेला सीमा रेषा पार, आला हा षटकार. विनिंग मोमेंट मात्र इथून पाहायला मिळते मयूर ठाकूरच्या बॅट मधून आणि हार्ड लक इथून ओवले टीम. आपण मात्र इथून या स्पर्धेमध्ये दाखल झालात, आपलं सुद्धा आयोजकाच्या माध्यमातून करतो सहर्ष स्वागत आणि या देव टीमला मात्र इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. कॉम्बॉक्स मध्ये खरं तर इथून होईल बदल, ते पुरती मात्र इथून या सामन्याचा सामनावीर नो डाऊट इथून पाहायला गेलं ना तर तब्बल संगम मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथून ठरला गेला. तब्बल 24 धावा त्याच्या बॅट मधून खरं तर पाहायला मिळाल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. नक्कीच उमेश पाटील साहेबांना मात्र इथून आमंत्रित केलं जात आहे. आपण या आपल्या हस्ते मात्र इथून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मात्र इथून दिली जाईल. चांगली फलंदाजी नक्कीच फलंदाज संगमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 24 धावसंख्येची इनिंग पेश केली मैदानाच्या आतमध्ये आणि एकाहत्ती किल्ला लढवला गेला. खरं तर अर्धा पल्ला पार केला गेला होता या फलंदाजच्या माध्यमातून आणि सामना सहजरित्या जिंकून दिला आपल्या संघासाठी आणि तो ठरलाय खरं तर या सामन्याचा सामनावीर.